या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. वाडी रत्नागिरी ग्रुप ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत ग्रामस्थांना मोठा दिलासा दिलाय. गावातील घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत करावर 50% सवलत देण्याचा ठराव आज ज्योतिबा डोंगर येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी अभिजित गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत शासनाच्या GRचे वाचन करून हा प्रस्ताव मांडण्यात आला. ग्रामस्थांनी हात उचलून या प्रस्तावाला संमती दिली. सन 2024-25 पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांना 50% सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 26/12/2025 रोजी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकीबाबत सवलत देण्याबाबत आज ग्रामसभा आयोजित केली होती. सदर ग्रामसभेसाठी आपल्या ग्रामपंचायतीमधून भरपूर प्रमाणात आपले जे कोण सदस्य असतील किंवा जे लोक असतील हे आज उपस्थित होते आणि आज आपण 50% सवलतीचा जो काय मुख्यमंत्री समृद्ध योजनेचा जो GR आहे तो GR आज आपण ग्रामपंचायतीला लागू केलेला आहे. त्या पद्धतीनं आपण आता जो 50% सवलत आहे ती 50% सवलत आपण सर्व खातेदारांना देणार आहे इथं आणि ह्या वर्षीची जी काही 100% रक्कम आहे ती भरून घेणार आहे. तर त्यासाठी आपण 31 डिसेंबरची मुदत सर्व खातेदारांना दिलेली आहे, सर्व थकबाकीदारांना. तर सर्वांनी जे काय आपली थकबाकी असेल घरपट्टी किंवा पाणीपट्टी तर ती 31 डिसेंबरपर्यंत भरून आपल्या ग्रामपंचायतला सहकार्य करावे अशी मी प्रशासक म्हणून आपल्या सर्व खातेदारांना विनंती करतो. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याचं ग्रामस्थ प्रकाश दादरणे यांनी सांगितलं. आज रोजी ज्योतिबा ग्रामपंचायतीमध्ये शासनानं जो काही 50% सवलतीचा घरपाळा पाणीपट्टीचा जो काही निर्णय दिलेला आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत आनंददायी असा आहे, दिलासादायक आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे की घरपाळा पाणीपट्टी बऱ्यापैकी वसूल होणारच आहे. त्याबरोबर ग्रामपंचायतीला आर्थिक भार जो काय आहे तो इथं म्हणजे हे होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याबरोबरच इथं सरकारनं जे काही आपल्याला हे दिलेलं आहे तो सवलत दिलेलं आहे ते एकदम इथं उल्हासदायक इथं असे आहे. दरम्यान ग्रामसभेत मंदिर परिसरातील सांडपाणी, खराब गटार व रस्ते तसेच विनावापर विद्युत खांब काढण्याबाबत चर्चा होऊन तात्काळ कारवाईची मागणी जयवंत शिंगे, उदय झुगर, प्रदीप धडेल, दयानंद मिटके आदींनी केली. या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी प्रवीण पवार, माजी सरपंच शिवाजीराव सांगळे, माजी उपसरपंच जगन्नाथ दादरणे, ग्रामपंचायत सदस्य अजित बिवदरणे, सुनील नवाळे, नारायण लादे, शंकरराव दादरणे, मिलिंद शिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.